नमस्कार मित्रांनो, ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे नाना आणि जीजी आता मंजिरीसमोर हात जोडत मंजिरीला म्हणत असतात, मंजिरी अगं दे ना, होकार दे जयबरोबर लग्नाला. हे सगळं तुझ्या भल्यासाठी करतोय ग मंजिरी आम्ही. आता मात्र आपले नाना आणि जीजी असे आपल्या पायाशी हात जोडतायत हे मंजिरीला बघवत नाही. तेव्हा लगेच मंजिरी पटकन नाना आणि जीजीला उठवते आणि म्हणू लागते, नानाजीजी तुम्ही काय करताय? अगं आई वडिलांचे हात नेहमी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी असतात आणि तुम्ही काय करतायत? तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, हे बघ मंजिरी, तू आम्हाला चुकीचं समजू नको. आम्ही हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करतोय. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो मंजिरी, त्यामुळे तू आता या लग्नाला नकार देऊ नको. तुझा निर्णय सांगून टाक. तेव्हा लगेच आता मंजिरीला आठवतं की कसं मंजिरीला रायाबरोबर लॉजवरती पकडलं. सगळ्या गावात नाचक्की झाली. मग सगळ्या लोकांनी मंजिरीचे केस भादरण्याचं ठरवलं होतं आणि त्यानंतर आज हे सगळं घडलंय. आता मात्र आपलं दुकान जळालेले सगळे काही क्षण मंजिरीला आठवू लागतात आणि त्यानंतर कसं सर्वांसमोर रायाने मंजिरीशी लग्न करण्याचा निर्णय ठेवलेला असतो. पण त्याच वेळेस आता जीजी म्हणत असते, तुझ्याबरोबर म्हणजे तुझ्यासारख्या गुंडाबरोबर लग्न लावण्यापेक्षा मी माझ्या मुलीला विहिरीत ढकलून देईल. त्याच पाठोपाठ आता इथे सर्वांसमोर जयने मंजिरीला लग्नाची मागणी घातलेली असते आणि आता नाना आणि जीजी कसे मंजिरीच्या पायाशी हात जोडत होते हे सगळे क्षण आठवताच मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अगं मंजिरी, आम्ही तुझे आईबाप आहोत आणि आम्ही फक्त तुझ्या चांगल्याचाच विचार करतो. आता बघ, आपल्यावरती जी काही परिस्थिती आली ना, त्यावरून आम्हाला तरी वाटतंय की तू लग्न करावं, हा योग्य निर्णय घ्यावा. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी, एक माऊली अख्ख्या जगाला झुकवते, पण मी आज माझ्याच माऊलीला स्वतःला झुकायला लावलंय. याचं मला खूप वाईट वाटतंय ग. तेव्हा जीजी म्हणू लागते, मंजिरी, तुझा यात काही दोष नाहीये. तू खरंच मनाने खूप चांगली आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. पण तुझ्या बाबतीत जे काही घडत गेलं ना, त्यावरून आम्हाला हेच वाटतं की तू जयबरोबर लग्न करण्याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे मंजिरी, प्लीज होकार दे लग्नाला. अगं ऐक मंजिरी आमचं, एवढं आमच्यासाठी तू नाही करणार का? आता मात्र जीजी पुन्हा मंजिरीसमोर हात जोडू लागते. आता मंजिरी जीजीकडे बघत असते. तेव्हा जीजी म्हणू लागते, मंजिरी, तू गप्प बसू नको. होकार दे आणि उपकार कर ग आमच्यावरती. आता मात्र जीजीला असं बोलताना मंजिरीला बघवत नाही. त्याच वेळेस राया मात्र मंजिरीकडे एकटक बघत असतो. तेव्हा लगेच आता इथे जय मनाशीच म्हणू लागतो, काय भाषणबाजी दिली या म्हातारीनं. आता बघ, ही मंजिरी बरोबर लग्नाला तयार होणार. अरे बापरे, चालू द्या चालू द्या, तुमची भाषणबाजी चालू द्या. म्हणजे कसं आहे ना, तुमच्या या पोपट पंचीमुळे लवकरात लवकर ही मंजिरी होकार देणार आहे. इथे जय मात्र खूपच खुश झालेला असतो. तेव्हा लगेच आता मंजिरीला आठवतं की ती रुजिदाला म्हणालेली असते, माझा भूतकाळ नेहमी माझ्याबरोबरच असेल, त्यामुळे हे लग्न प्रेम मी कधीही करू शकत नाही. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा जीजीने जयबरोबर तिचं लग्न ठरवलेलं असतं, तेव्हा ही मंजिरीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की माझा भूतकाळ हा माझ्या वर्तमान काळात भविष्य काळात नेहमी माझ्याबरोबर असणार आहे, त्यामुळे मी कधीही लग्न करणार नाही. आता मात्र सगळ्यांसमोर नाना आणि जीजी आपल्याकडे काहीतरी मागतायत आणि आपण ते पूर्ण करू शकत नाही का, याचा मंजिरी विचार करू लागते. तेवढ्यात जीजी म्हणू लागते, मंजिरी, विचार कसलाय करते ग? खरंच जय खूप चांगला मुलगा आहे आणि आम्ही तुझ्यासाठी चांगलंच विचार करणार ना, त्यामुळे प्लीज मंजिरी होकार दे. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, मला नेहमी माझ्या नाना आणि जीजी जवळ राहूनच त्या दोघांची काळजी घ्यायची होती. एक मुलगा म्हणून सगळे कर्तव्य पार पाडायचे होते. पण जीजी, तू मला लग्न करायला भाग पाडून आज सगळं माझं स्वप्न मोडते. आता मात्र लगेच मंजिरी जीजीकडे एकटक बघत असते. तेव्हा जीजी म्हणू लागते, मंजिरी, दे होकार आणि आमच्यावरती उपकार कर मंजिरी. आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, म्हणजे तो मंजिरीला खुणावत असतो मान हलवून, लग्नाला नकार दे, होकार देऊ नको. मंजिरी मात्र काही न बोलता एकटक रायाकडे बघत असते. तेव्हा लगेच आता इथे
नाना म्हणू लागतात, मंजिरी, तुझ्या या एका निर्णयामुळे आपलं अख्खं कुटुंब सुखात आनंदात राहणार आहे बघ. नाहीतर हे गाववाले लोक आपल्याला गावाबाहेर काढतील. त्यामुळे तू जर लग्नाला तयार झाली तर आपलं सगळं कुटुंब व्यवस्थित आनंदात राहील. आता मात्र लगेच मंजिरीला आठवतं की गाववाल्याने सांगितलेलं असतं, जर या मुलीचं लग्न लावून दिलं तरच ती या गावात राहू शकते, नाहीतर तिचे आईबापही तिच्याबरोबर हे गाव सोडून जातील. तेव्हा मंजिरीला आता हे सगळं आठवताच मंजिरी आपले डोळे बंद करते. तेव्हा जिज्जी म्हणू लागते, मंजिरी, आता तू नकार देऊ नको गं, लग्नाला होकार दे. आमच्यावरती एवढे उपकार कर मंजिरी. तुला जर तुझ्या म्हाताऱ्या आईबापांसाठी काही करायचं असेल तर एवढ्या लग्नाला होकार दे मंजिरी. आता मात्र मंजिरी डोळे बंद करते आणि म्हणू लागते, जिजी, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. मी लग्न करण्यासाठी तयार आहे. आता मात्र इथे जय, शशिकला खूपच खुश होतात. राहायला मात्र धक्काच बसतो. आता मात्र इथे नाना आणि जिजीही खूपच खुश झालेले असतात. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी, खरंच तू माझ्याबरोबर लग्नाला तयार आहे ना? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो, मी लग्नाला तयार आहे. आता मात्र लगेच जय मनाशीच म्हणू लागतो, बघ बघ राया, तुझ्या समोर मंजिरीने माझ्याशी लग्न करायला होकार दिलाय. आता तर तू काहीच करू शकत नाही. बघ आता तू काय करतोय. एवढे सगळे प्लॅन केले तू मंजिरीला माझ्यापासून वाचवण्यासाठी, पण सगळे फेल गेले. शेवटी सगळ्यांसमोर मंजिरीने मला होकार दिलाच. असे म्हणून आता जय खूपच खुश झालेला असतो. तेव्हा लगेच इकडे राया मनाशीच म्हणू लागतो, मिस फायर, काय करते तू? तू या घोरपडेबरोबर लग्नाला का तयार होते? अगं, हा घोरपडे एखाद्या रंगबदली सरड्यावाने. तो केव्हाही आपला रंग बदलतो. पण हे तुझ्या लक्षात कसं येत नाही मिस फायर? बाकीच्यांप्रमाणे तूही त्या घोरपडेच्या जाळ्यात फसता कामा नये मिस फायर. आता मात्र इथे रायाला खूपच टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस इथे शशिकला आता लगेच जयला खुणावत असते आणि आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असे म्हणू लागते. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, खरंच मंजिरी, तू खूप उपकार केले का आमच्याशी? तुझे उपकार कसे फेडावे हेच कळत नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जिजी, तुला हे योग्य वाटतं ना, मग तू ते कर. मी तू म्हणशील ते करायला तयार आहे. असे म्हणून आता मंजिरी लगेच तिथनं निघून जाते. तेव्हा आता जय मनाशीच म्हणू लागतो, मंजिरी, तू लाजली म्हणून इथनं पळाली असं नाहीये. पण जाऊ दे, तू कसंही पळ, आता शेवटी तुला माझ्याशीच लग्न करायचंय. त्यामुळे तू कितीही पळाली तरी शेवटी तुला माझ्याजवळच यावं लागेल. आणि हा राया, हा तर नुसता बघत बसला. या थेरडीने एवढं भाषण दिलं ना, त्यामुळे या रायाला काहीही करता आलं नाही. आता मात्र असे म्हणून रायाकडे बघत जय हसत असतो. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, अरे जय, पण मंजिरी अशी पळत का गेली असेल? काय झालंय? तेव्हा जय म्हणू लागतो, जिजी, तुम्ही काळजी करू नका. मंजिरीची तर आता बिलकुलच काळजी करू नका. कारण आता इथून पुढे तिची सगळी जबाबदारी माझ्यावरती आली. त्यामुळे तिला कोणालाही मी धक्काही लावू देणार नाही हं. आता लगेच जय सर्वांना म्हणू लागतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे मंजिरी माझी बायको होणार आहे. त्यामुळे तिच्याबद्दल एक शब्दही वाईट कोणीही बोलायचा नाही हं. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, सांगून ठेवतो. आता ती मंजिरी जय घोरपडे होणार आहे. त्यामुळे तिच्याबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. जर कुणात हिंमत असेल तर त्याने समोर यावे आणि माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलावं. त्याला इथेच शिक्षा होणार, सोडणार नाही मी त्याला. आता मात्र मंजिरीची बाजू घेऊन बोलणाऱ्या जयकडे जिजी प्रेमाने एकटक बघत असते. खरंच जय किती करतो मंजिरीसाठी. प्रत्येक संकटातनं मंजिरीला बाहेर काढतो. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, खरंच जय, तू खूप वेळेस आमची मदत केली. प्रत्येक संकटातनं तू आम्हाला बाहेर काढले. तुझे उपकार कसे फेडावे ना तेच कळत नाही. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, जिजी, काय बोलताय तुम्ही? मी आता तुमच्या घरचाच माणूस आहे. त्यामुळे असं काही बोलायचं नाही. आणि राहिला प्रश्न या गाववाल्यांचा, त्यांनी तुम्हाला खूप बोल लावलेत. त्यामुळे आता एकेकाला तुमची माफी मागायला लावणार आहे. तेव्हा नाना आणि जिजी म्हणू लागतात, अरे जय, काय करतोय? कशाला? गाववाले जे बोलले ते त्यांच्या मनानुसार बोलले. त्यामुळे जाऊ दे, आता आपल्याला जे करायचे ते आपण करू ना. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, नाही, या दोघांनी या माऊलीला आणि या
साध्या भोळ्या माणसाला खूप काही बोल लावलेत, त्यामुळे बास, आता मी कुणाचंही काही खपवून घेणार नाही. आणि आज तुमच्या मंजिरीला यांनी अडकवलं होतं या सगळ्यात, उद्या एखाद्या दुसऱ्या मुलीला अडकवतील. त्यामुळे नाही नाही म्हणतात ना, एखाद्या चुकीचं समर्थन करत गेलो तर ती चूक पुढे तशीच चालू राहते. त्यामुळे नाही, यापुढे असं काही होता कामा नये. त्यामुळे प्रत्येकाने नाना आणि जिजीची येऊन माफी मागायची. असे आता म्हणून जय त्या लोकांकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता जयने ज्या बायकांना तिथे बोलवलेलं असतं, त्या बायका लगेच आता जयकडे बघत जय त्यांना खुणावू लागतो. तेव्हा लगेच आता इथे राया मनाशीच म्हणू लागतो, किती खोटं बोलतोय रे घोरपडे, या माऊलीला आणि या नानाला फसवतोय तू आपल्या जाळ्यात. पण खोट्याचा आवाज कितीही मोठा असला ना, तरी खऱ्यासमोर एक ना एक दिवस तो कमीच पडतो. खऱ्यापेक्षा जास्त मोठा आवाज नाही होऊ शकत घोरपडे तुझा. आणि हे तुझं खोटं रूप लवकरच मी सगळ्यांसमोर आणणार आहे आणि मला ते आणावंच लागेल, असे राया मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस आता नाना म्हणत असतात, हा पोरगा किती करतोय आपल्यासाठी, आमच्यासाठी एवढं सगळं करतोय. खरंच हा मंजिरीची एकदम व्यवस्थित काळजी घेईल. आताच लगेच त्यातील काही बायका म्हणू लागतात, खरंच यांनी खूप मोठं चांगलं काम केलं घोरपडे साहेबांनी, समाजसुधारकच आहेत ते. एका मुलीशी लगेच लग्न करायला तयार झाल्यात. नाही नाही नाही, एखाद्या मुलीचं यात जर भलं होत असेल ना, तर आम्ही माफी मागायला तयार आहोत. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, हो ना, मग नाना आणि जिजीची सगळ्यांनी माफी मागा. आता एक एक करून सर्वजण नाना आणि जिजीची माफी मागू लागतात. आता मात्र जिजी आणि नानाला खूपच बरं वाटतं. जयमुळे आज सगळे लोक आपली माफी मागतायत याचं त्यांना खूपच भारी वाटत असतं. तेव्हा लगेच आता एक एक करून सगळ्या लोकांनी नाना आणि जिजीची माफी मागितलेली असते. तेव्हा मात्र राया लगेच डिफिकलला म्हणू लागतो, अरे डिफिकल, बघ ना, हा घोरपडे किती नाटक करायलाय, एवढं खोटं बोलतोय. असं वाटतं ना समोर जाऊन याला इथेच गाडावं. त्याच वेळेस दीपिकल म्हणू लागतो, रायभाऊ नाही, आपण आता काही करू शकत नाही, चल इथनं निघून जाऊया आपण. असे म्हणून राया आणि दीपिकल तिथून निघून जातो. आता मात्र राया निघून जाताच इथे जयला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेस इकडे मंजिरी विठुरायाच्या मंदिरात धावत आलेली असते. आता मंजिरी जोरजोरात मंदिरात जी घंटा असते ती वाजू लागते आणि म्हणू लागते, बघ विठुराया, आज सगळीकडे दिवाळीचा झगमगाट झालाय, पण फक्त आमच्या घरात अंधार आहे. मी कायम नेहमी प्रत्येक दिवाळीला आधी तुला दिवा लावायचे आणि मगच आमच्या घरात प्रकाश पाडायचे, मग आमच्या घरात मी दिवे लावायचे. तुला मी कधीही विसरले नाही. पण आज तू काय केलं, अरे तू आज माझ्या मदतीला धावून यायला होतं, पण तू तसं केलं नाही विठुराया. खरं तर ना, तुझी माया आटली असं वाटायला लागलंय आता मला. आता मात्र मंजिरी जोरजोरात घंटा वाजवत असते आणि विठुरायाजवळ आपलं मन मोकळं करत असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, खरंच माझी जिजी जे बोलत होती ना, ते अगदी बरोबर होतं. तुझी माया आटली, तू माझ्यासाठी कधीही मदतीला धावून येऊ शकत नाहीये. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, मला वाटलं होतं की तू सगळं काही सांभाळून घेशील, पण नाही, आज सगळं संपून गेलंय. माझं दुकान जळून खाक झालंय. तुझ्यावर मी एवढा विश्वास ठेवला, पण तू काय केलं, तू माझा विश्वासघात केलाय. आणि मी तुला नेहमी न विसरता तुझी भक्ती करत आले. तुझ्यासाठी मी सगळं काही केलं, पण मला मला काय दिलंय विठुराया तू सांग ना. असे म्हणून आता मंजिरी जोरजोरात घंटी वाजवत असते. त्याच वेळेस खिडकीतनं आता राया हे सगळं ऐकू लागतो. आता मात्र मंजिरीची ही अशी अवस्था रायाला बघवत नाही. तेव्हा मंजिरी म्हणत असते, अरे आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीही मागितलं नाही, माझ्यासाठी कधी मागितलं नाही आणि हट्टही केला नाही. मला फक्त माझ्या नानाजीजीजवळ राहून त्यांची काळजी घ्यायची होती आणि एक मुलगा म्हणून जी काही कर्तव्य असतात ती सगळी पार पाडायची होती. पण आज जे काही घडलंय ना, त्यामुळे हे सगळं तू माझ्यापासनं हिरावून घेतलंय. मला लोकांनी एवढं बदनाम केलं, माझे केस कापण्यासाठी एवढा सगळा राडा केला लोकांनी, पण तरीही तू माझ्या मदतीला धावून नाही आला विठुराया. तू तुझ्या कमरेवरती हात ठेवून तिथेच उभा होता आणि हे सगळं बघत होता.
ज्या जयकडे मी कधीही त्या नजरेनं बघितलं नाही, त्या जयबरोबर मला आज लग्न करायला हो म्हणावं लागलंय. मला त्या जयबरोबर लग्नासाठी तू तयार केलंय. तू कधीही माझ्या मदतीला धावून आलास नाही आणि मी कधीही तुझ्याकडे काही हट्टाने मागितलं नाही. फक्त मला माझ्या नाना जीजीजवळ राहायचं होतं, पण तेही तू माझं पूर्ण होऊ दिलं नाही. त्यामुळे आजपासून जशी तुझी माया आटली ना, तशी आजपासून माझी भक्ती आटलेली तू बघशील. आता मी तुझी भक्ती करणार नाही. आता मात्र हे सगळं ऐकून रायाला तर धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, माझी जीजी जे बोलते ना, ते अगदी बरोबर आहे. तू एक दगड आहेस. तू कधीही मदतीला धावून येऊ शकत नाही आणि त्यामुळेच आजपासून मी तुझ्यावर करणारी ही भक्ती बंद करणार आहे. आता मात्र मंजिरी जोरजोरात घंटा वाजवू लागते. घंटा वाजवून वाजवून मंजिरीच्या बोटातील रक्त निघू लागतं. हे सगळं राया बघू लागतो. आता मात्र राया पटकन मंजिरीला कसं वाचवायला येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मंजिरी घरी आलेली असते. तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, मंजिरी, तू सगळ्यांसमोर लग्नाला होकार दिलाय, पण नंतर माघार घेऊ नको. नंतर नकार तर देणार नाही ना तू लग्नाला? तेव्हा लगेच आता मंजिरी जीजीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, जीजी, मी तुला वचन देते, मी माझा दिलेला शब्द मागे फिरवणार नाही. मी जय बरोबरच लग्न करणार. आता मात्र इकडे राया विठुरायासमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, विठुराया, तू जगाचा पोशिंदा आहे आणि तू आपल्या प्रत्येक भक्तांच्या मदतीला धावून नेहमी जातो, हे मला माहिती आहे. आज सगळ्यांच्या घरात झगमगाट आहे, फक्त मिसफायरच्या घरात अंधार आहे. त्यामुळे मला तुझी साथ हवी. मला मिसफायरच्या घरातही दिवाळी साजरी करायची आणि तीही दणक्यात. त्यामुळे विठुराया, तुझी शपथ घेऊन सांगतो, या दिवाळीचं गिफ्ट म्हणून मी मिसफायर बरोबर त्या घोरपडेचं लगीन ठरलंय ना, ते लगीन मोडवणार. असे आता रायाने विठुरायासमोर शपथ घेतलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.